जर तुम्हाला एखादी गोष्ट डिस्काउंटेड प्राइसमध्ये मिळत असेल तर तुम्ही ते घेणार का? घेणार, नक्कीच घेणार, बरोबर. मग हीच गोष्ट जेव्हा इन्व्हेस्टमेंटमध्येही लागू होते. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये असे काही लार्ज कॅप म्युच्युअल फंड सजेस्ट करणार आहे जे सध्या तुम्हाला डिस्काउंटेड प्राइसमध्ये मिळत आहेत. काही महिन्यांपूर्वी या म्युच्युअल फंडची जी NAV आहे ती खूप जास्त होती, बट आता मार्केट क्रॅशमुळे किंवा ग्लोबल सिनेरिओमुळे आता तुम्हाला त्या म्युच्युअल फंड्सची NAV जी आहे ती बऱ्यापैकी खाली आलेली आहे आणि इथे तुम्हाला बऱ्यापैकी डिस्काउंट जो आहे तो बघायला मिळतोय. तर चला बघूया पुढची 5 म्युच्युअल फंड्स, लार्ज कॅप म्युच्युअल फंड्स. पहिला आहे HDFC लार्ज कॅप. यामध्ये काही महिन्यांपूर्वी याची NAV जी आहे ती सुमारे 1200 रुपयाला ट्रेड करत होती आणि तीच आता जवळजवळ तुम्हाला 1030 रुपयाला, म्हणजे साधारण तुम्हाला इथे 14 ते 15% डिस्काउंट या म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला बघायला मिळतोय. दुसरा आहे कॅनरा रोब लार्ज कॅप फंड. याची जी NAV आहे ती काही महिन्यांपूर्वी 65 रुपयाला होती, आता ती जवळजवळ 56 रुपयावर ट्रेड करते. म्हणजे या ठिकाणी ही तुम्हाला साधारण 14% डिस्काउंट जो आहे तो बघायला मिळतोय. तिसरा म्युच्युअल फंड जो आहे निपॉन इंडिया लार्ज कॅप फंड. काही महिन्यांपूर्वी याची जी NAV होती ती जवळजवळ 94 रुपीजला ट्रेड करत होती आणि ती आता जवळजवळ 83 रुपीजवर आहे. म्हणजे इथे जवळजवळ 11.5 ते 12% तुम्हाला डिस्काउंट मिळतोय. चौथा जो फंड आहे तो आहे DSP लार्ज कॅप फंड. काही महिन्यांपूर्वी याची जी NAV होती ती जवळजवळ 488 रुपयाला ट्रेड करत होती आणि आता ती जवळजवळ 427 रुपयाला ट्रेड करते. म्हणजे इथे जवळजवळ तुम्हाला 12.5% डिस्काउंट जो आहे तो तुम्हाला बघायला मिळतोय. पाचवा जो म्युच्युअल फंड आहे तो आहे ICICI प्रुडेन्शियल लार्ज कॅप फंड. काही महिन्यांपूर्वी या फंडची जी NAV आहे ती जवळजवळ 116 रुपयाला ट्रेड करत होती. तीच आत्ता तुम्हाला जवळजवळ 100 101 रुपयाला ट्रेड करताना दिसते. म्हणजे या म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा तुम्हाला साधारण 13 ते 14%चा डिस्काउंट जो आहे तो तुम्हाला इथे बघायला मिळतोय. आता मार्केट क्रॅश ही अपॉर्च्युनिटी म्हणून घेणं गरजेचं आहे, कारण अशाच ठिकाणी इन्व्हेस्टर जे आहेत ते अपॉर्च्युनिटी शोधत असतात आणि आपण घाबरून जाऊन तिथे इन्व्हेस्ट करत नाही. म्हणूनच जेव्हा मार्केट पडतं त्यावेळेला ती एक अपॉर्च्युनिटी असते. त्यावेळेला घाबरण्याऐवजी तुम्ही लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी प्लॅन करू शकताय. लक्षात असू द्या, लाँग टर्म साठी तुम्हाला कन्सिस्टन्सी आणि पेशन्स हेच तुमचं वेल्थ बनवण्यासाठीचे सर्वात महत्त्वाचे वेपन्स तुमच्याकडे असतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.